शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. जय संविधान. जय संविधान. खरं तर आज आपण बघितलं बारामती नगरपालिकेपाशी निषेध नगराध्यक्षाचा आणि मुख्याधिकाऱ्याचा करण्यात आला. त्यानंतर ही निषेध खऱ्या अर्थाने ती करणं त्यांचं आद्य कर्तव्य ठरतं, ते आपण केला पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. परंतु सुप्यामध्ये बारामतीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष म्हणून जे सचिन सातव यांच्यावर जो शाईफेकचा जो प्रकार झाला तो खऱ्या अर्थाने निंदनीय प्रकार आहे. निषेध करणं हा आपला भाग आहे, परंतु शाईफेक करणं हा आपला मला वाटतं हेतू नसावा. ह्याच्यामधून जातीय तेढ निर्माण होणं ही ह्याच्यातून दिसून येतं. निश्चितपणाने निषेधार्थच आहे. अशा प्रकारे पुढं जर असं घडत राहिलं तर जातीत तीढ निर्माण होईल. याच्यासाठी मला वाटतंय कुठंतरी ह्या गोष्टी कशा पद्धतीने शाईफेक झाली, कोण कार्यकर्ता होता किंवा जाणीवपूर्वक कुणी पाठवला होता का, अशा सगळ्या गोष्टी चर्चेला पुढे येत आहेत. पण मला वाटतं ह्या गोष्टी झाल्या ती खऱ्या अर्थाने चुकीच्या झाल्या असं मला या ठिकाणी असं वाटतं. खरं तर तसं कालचा जो प्रकार आहे ती खरं तर मुख्याधिकाऱ्यांनी तो प्रोटोकॉल पाळायला पाहिजे होता. ही शासनाचा कार्यक्रम होता. शासन नियमानुसार मुख्याधिकारी ह्या गोष्टीला जबाबदार त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. परंतु आज मला वाटतं 1 महिना पण झालं नाही. नगराध्यक्ष तिथे नगराध्यक्ष आहेत. निश्चितपणाने नगराध्यक्षाच्या लक्षात आले नसेल किंवा अनेक जणांनी किंवा विसरून गेले असतील, हा तो त्यांचा भाग आहे. परंतु मुख्याधिकारी म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पाडायला पाहिजे होती आणि ती खऱ्या अर्थाने मुख्याधिकाऱ्यांनी ती हे गोष्टी टाळल्या ही मी मान्य करतो. काय झालंय, आज नगराध्यक्षांवर जी काही शाई फेकण्यात आली, खरं तर ही लोकशाहीला घातक आहे. आणि अशा पद्धतीने जी काही शाई फेकण्यात आली त्यांच्या डोळ्यात फेकण्यात आली आणि त्यांच्या डोळ्यात गेली आणि त्यांच्या डोळ्याला काही जखमा वगैरे झाल्यात असं कळतंय. या सर्व घटनेचा मी प्रथम निषेध करतो. मी त्यातल्या काही व्यक्तींना फोनवर संपर्क साधला. मला असं कळालं की त्यांच्यावर काहीतरी कदाचित दबाव दिसतोय आणि दबावापोटी हे सगळं घटना केलेली दिसतेय असा एक अंदाज आहे. खरं तर ह्या तरुण पोरांची कोणतरी माथी भडकवतंय आणि अशा पद्धतीचं कृत्य करायला कदाचित सांगतंय. तर सर्वप्रथम ह्या घटनेचा मी निषेध करतो. आपले बारामतीचे जे नगराध्यक्ष आहेत ते लोकशाहीला मानणारे आहेत, शाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत. ते सर्व जाती धर्मात पॉप्युलर असे नगरसेवक आहेत. ते कुठल्याही जातीला आणि धर्माला खतपाणी घालून त्याच्यात द्वेष निर्माण करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून मी त्यांना बघतोय. ते स्वतः माझ्या घरी, मी एक मागासवर्गीय कुटुंबातला एसीचा बौद्ध समाज जरी असलो तरी तसं काय ते मानत नाही. कारण याच्या अगोदर ते माझ्या घरी 2 वेळा येऊन जेवण करून गेलेत. नॉनव्हेजचं जेवण होतं, त्यांनी सांगितलं सुशांत तू मला व्हेज बनव, त्यांनी व्हेज जेवण करून गेलेत. ते जर कदाचित हे मानत असतं तर ह्या मागासवर्गीय कुटुंबात त्यांनी कधी पाणी पिले नसते किंवा ते जुन्या रूढी झाल्या त्या कुणी आज मानत नाही. तेच नाही, बारामतीत माझ्या मताने कुणीच मानत नाही. त्याच्यामुळे मी या सगळ्या प्रकरणाचा एक तर निषेध करतो. मी बौद्धिक संघटनेचा ग्रामीण भागाचा तालुका अध्यक्ष आहे. तालुका अध्यक्ष बौद्धिक संघटनेच्या वतीने ही काय जाती द्वेष पसरवला जातोय, बौद्धिक संघटनेच्या वतीने मी याचा सगळ्यात अगोदर निषेध व्यक्त करतो. आणि जो काय आमचे मार्गदर्शक, आमचे नेते अजितदादा आहेत, त्यांनी जे काय आम्हाला जे शिकवण देत आहेत, त्यांनी जो काय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतात त्या अनुषंगाने त्यांचे सगळे कार्यकर्ते, नगराध्यक्ष जे असतील, आम्ही सगळे कार्यकर्ते हे शाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने पुढे कामकाज करत असतो. तुम्ही आता उल्लेख केला ज्या युवकांनी खरं तर शाईफेक केली त्या युवकांवरती कोणाचा तरी दबाव असल्याचं तुम्ही आता सांगितलं. नेमका कोणाचा दबाव आहे? काय झालं, मी गावातून काय माहिती घेतली. गावातून माहिती घेतल्यावर समजतंय की कदाचित कोणावरचा दबाव आहे असं काही गावातून व्यक्तींचं मत येत आहे. त्या पोरांशी मी गेल्यावर बोलेल काय प्रकार नेमका घडला किंवा काय झालं हे त्या पोरांशी बोलल्यावर सविस्तर समजल. कारण अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी करायला नव्हतं पाहिजे.
मी त्यांना एवढंही सांगितलं, तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही ते लोकशाही मार्गाने त्यांना निषेध म्हणून पत्रव्यवहार करून कोणाचं काय लेखी म्हणणं मांडून ते करायला पाहिजे होतं. ते त्यांनी न करता चुकीच्या पद्धतीने केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. ते जे काही कार्यकर्ते होते, जे तरुण होते, नेमके कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत का? त्यातला एक तरुण कार्यकर्ता वंचितच्या पक्षाशी संबंधित आहे. वंचितच्या तालुक्याचं काहीतरी त्याच्याकडे एक छोटं मोठं पद आहे आणि त्याच्याशी ते संबंधित आहेत. खरं तर मी बारामती नगरपालिकेच्या प्रशासनात 30 वर्ष काम करतो. आता ही बघितली तर ही प्रशासनाचीच होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचा फोटो त्या ठिकाणी लावणं उचित होतं, परंतु आमच्या काही संबंधित नगरसेविकांनी म्हणजे फोटो लावण्याबाबत पत्र दिलेलं होतं, परंतु तरी देखील म्हणजे प्रशासनाकडून ही चूक झालेली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा खरं तर म्हणजे प्रशासनाचाच म्हणजे निषेध व्यक्त करतो. आणि का म्हणजे जो सुप्यात जो काही प्रकार घडला तर त्या प्रकाराचा देखील मी म्हणजे निषेधच करतो. कारण की या गोष्टीशी म्हणजे प्रशासनाला म्हणजे काल पण देखील म्हणजे सचिन शेठ जाधव नगराध्यक्ष यांनी प्रशासनाला ज्या झालेल्या चुकाबाबत म्हणजे कडक शब्दात म्हणजे सूचना केलेल्या होत्या की यापुढे असा प्रकार जर घडला तर तुमच्यावर शासनाच्या माध्यमातून किंवा शासन स्तरावर तुमच्यावर उचित अशी कारवाई केली जाईल अशा पद्धतीने काल सूचना केलेल्या होत्या. आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रेस नोटमध्ये देखील म्हणजे त्यांनी जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि बारामतीसारख्या ठिकाणी म्हणजे शांतता अबाधित राहावी याबाबत त्यांनी पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेलं आहे. मी जो प्रकार सुप्यात जो घडला त्या घटनेचा मी पूर्ण निषेध करतो. असा प्रकार घडायला नाही पाहिजे, परंतु नगराध्यक्ष देखील शाहू फुले आंबेडकर विचारधारेशीच निगडीत आहेत, तर त्या गोष्टीचा म्हणजे हा प्रकार घडायला नव्हता पाहिजे, परंतु तो घडला. कारण की सचिन शेठ म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस देखील ते ज्या ठिकाणी आंबेडकर अनुयायांची ज्या ठिकाणी संख्या जास्त आहे अशाच ठिकाणावरून ती निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जातीवादी किंवा जो काय सोशल मीडियावर त्यांच्या बाबतीत जे काय कमेंट उद्भवतात ते चुकीचंच आहे. जी शाईफेक झाली त्या बाबतीत मी परत एकदा निषेध व्यक्त करतो. खरं तर आज ही घटना घडल्या आम्ही सचिन शेठला फोन केला. शेठ काय झालं? बाबा म्हणले असा असा प्रकार झाला आणि म्हणले आपल्याच पोरांना माझ्यावर त्यांना असं दुसरं काही समजलं नाही त्यांना की बाबा आपल्याच लोकांनी माझ्यावर असा भ्याड हल्ला केलेला आहे. तरी म्हणलं शेठ तुम्ही आत्ता कुठे? म्हणले मी आता प्रांत ऑफिसला आहे. तिथं गेल्यानंतर शेठला म्हणलं शेठ ह्याच्या मागं कोण आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर शेठ म्हणले नाही आपली पोर असेल तर त्यांना आपण समजून सांगू, चांगल्या मार्गाला आपण लावू, असं परत आत्ता कुणाबद्दल घडलं नाही पाहिजे. पण मी ह्या मताचा आहे की आज शहराचे प्रथम नागरिक सचिन शेठ ह्यांच्यावर हल्ला होत असेल, सर्वसामान्य माणसाला आत्ता परिस्थिती काय? आत्ता खरं शाहू फुले आंबेडकर ह्या चळवळीत काम करणारा एखादा कार्यकर्ता घाबरलाय. आजच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर त्यांचं परत काय होणार आहे? ती परत काम पुढं ही नेणार आहे का नाही? की शाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारेचा गाडा पुढं वाढणार आहेत का नाही? लोक भेटल्यात. मी तर खरं आज बी आत्ता मी म्हणतो की ह्या गुन्ह्याची ही झालेल्या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा बी झाली पाहिजे, असं मी ह्या दोन गोष्टी मांडतो. तर मी बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेठ जाधव यांच्या ज्या माते फिरून मानसिक संतुलन बिघडलेला, धर्माधर्मामध्ये तेढा निर्माण करण्यासाठी सचिन शेठवर यांच्यावर शाय हल्ला करणारा अमोल धेंडे नावाचा इसम, याच्यावरती मी सर्वप्रथम या ठिकाणी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. तसा घटनाक्रम पाहिला तर त्या ठिकाणी जी घटना घडली शाईफेकची, त्या तुमच्या सगळ्यांनी न्यूज चॅनलनी बऱ्यापैकी दाखवलेले आणि त्यात एक जाणवतं ज्यावेळेस घटना घडती नगराध्यक्ष सचिन जाधव त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांच्यावर शाय फेकली जाते. शाय फेकत असताना त्यांच्या डोळ्यावर शाय गेली असती, त्यांचा डोळा निकामी होऊन डोळा सुद्धा त्यांचा कायम चालू झाला असता.
या बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत का? एखाद्याला आदू करा, त्याचा डोळा घालवा, हे कुठंतरी बाबासाहेबांच्या विचाराला बगल देऊन बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून स्वतःला सोशल मीडियामध्ये कसं वाव मिळेल, कुठं प्रॉपर्टी मिळेल, कुठंतरी तो असा सगळीकडे त्याची प्रसिद्धी होईल या हेतूनी अमोल देंडे यांनी या माथेफिरूंनी सचिन शेठ यांच्यावर शाईफेक हल्ला केलेला आहे. ह्या कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. त्याचं सर्वप्रथम आम्ही सर्वच, मी या ठिकाणी आज मी बौद्ध संघटना बारामतीचा अध्यक्ष आहे, त्या नात्याने मी प्रथम त्याचा जाहीर असा निषेध करतो. ही घटना घडत असताना ज्या तुम्ही सांगा की आता सचिन शेठने एक पत्रकार परिषद प्रेस नोट जाहीर केली, तुमच्या सगळ्यांकडे आलेले आहे. त्यात सचिन शेठ यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जी घटना घडली त्या मुलाकडनं चुकून घडली असेल, त्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करू नका. आणि घटना घडत असताना मी तुमच्यात राहिलेलो आहे, म्हणजे समाजात राहिलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव असेल, संविधान दिन असेल, 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन असेल, या ठिकाणी दरवर्षी आम्ही बौद्ध समाजाचा मेळावा घेतो धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त, त्या ठिकाणी ते उपस्थित असतात. या ठिकाणचे कार्यक्रम न चुकवणारा या नगरीचा नगराध्यक्ष सचिन सातव हे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता आहे. आम्ही सर्वच दलित समाजातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. ही घटना घडत असताना या ठिकाणी घटनाक्रम जो पुतळ्यापाशी घडला, तुम्ही विकासजी विचारलं, असं घडलं. अनेक माझ्या आया बहिणी, माझ्या मावशी असतील, ताई असतील, सगळेच असतील. आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये काम करतो. हा ध्वजार टेरेसवर घेतलं जायचं, त्या ठिकाणी फोटो मांडलेत का नाही, कधी जागा छोटी आणि गर्दी असायची, अर्धे बरोबर आहे का? त्यामुळे आम्हाला कधी ते निदर्शनात आले नाहीत. आणि जरी आले असते तर आम्ही कदाचित त्या गोष्टी सांगितल्या असत्या. पण ही गोष्ट एवढी मोठी नाही की त्याला तुम्ही फार जातीय रंग देऊन समाजात वातावरण दूषित करून सामाजिक सलोखा बिघडायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही कार्यक्रमाला अभिवादन करायला लोक याला घाबरतील आता इतर जातीची. ज्या बाबासाहेबांनी त्यांचं उपायुष्य या देशातील शोषित पीडित कष्टकरी कामगार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, 18 पगड जातींना एकत्र करण्यासाठी, या देशातील अनेक जाती धर्मांचे लोक आहेत, अनेक प्रांत आहेत, ते सगळे एकत्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून अबाधित ठेवलेले आहे. त्यांच्या विचारांना बगल देऊन असे अमोल देंडे सारखे माथे फिरून नीच प्रवृत्तीचे लोक तर असा निषेध करत असतील, शाही टाकत असतील, डोळा घालवण्याचा प्रयत्न करत असतील, या घटनेचा निषेध करतो. आणि या ठिकाणी त्या ठिकाणचा जो ध्वजारोहण होता तो 7:45 होता. त्याच्या अगोदर काहींनी सूचना केल्या की या ठिकाणी झालं पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, आपण याची सभागृहामध्ये आपण ठराव पारित करून पुढचे येणारे सगळे 15 ऑगस्ट असेल, प्रजासत्ताक दिन असेल, हे सगळे सर्व महापुरुषांचे फोटो लावून आपण साजरे करू. त्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस हे आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये बसून सगळ्यांनी त्यांना ते लेखी पत्र देऊन शिवण्णी त्यामध्ये दिलगिरी व्यक्त केली असताना स्टंटबाजी कुठंतरी सोशल मीडियावर छाव ह्या दृष्टिकोनातून त्यांनी शाईबेक केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वच नगरसेवकांना पत्र द्यायचे. इथला पूजापाठाचा जो टायमिंग होता तो 8:30 होता. तिथं फोटो असं तसं ठीक आहे, त्या गोष्टीचा आपण ठराव करून ते करून घेऊ. पण इथं लोक येतात, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी झेंडावंदन केलं जातं, दरवर्षी केलं जातं, इथं अभिवादन करतात. हे तर कुठं आणला जातीवाद? शिवाजी उद्यानला ध्वजारोहण केलं, तिथं कुठं असतो जातीवाद? स्वतःला कुठंतरी नेता म्हणून घ्यायचंय, राष्ट्रीय पक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचंय, म्हणजे वातावरण दूषित ठेवायला लागणार आहे. दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. मग ह्यातल्या समाजात दंगली घडून, बळे पडू, हत्या होऊ, अनेक होऊन यांना काय घेणं देणं नाही. समाजाचा सलोखा राखणं बारामती शहरातल्या सर्वच नागरिकांचं काम आहे. बारामती शहर सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन गुन्हेगारी नांदत असताना असे प्रकार घडणे चुकीचे आहेत. जर अशी काही घटना घडली असती तर आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सेवला तिथं जाब विचारला असताना आम्ही काय मागण्या भरल्यात का? आम्ही काही लुच्चपुच्चे आहेत काय? तुम्हीच लय मोठी चळवळ चालवताय का? आम्ही बी चळवळ चालवतो. प्रत्येक जण इथं बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि बाबासाहेबांच्या नावासाठी प्रत्येक जण शहीद व्हायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही ढोंग कशाला करताय? ही कुठली पद्धत आली? एखाद्याच्या डोळ्यात शाई टाकायची, त्याला कायम साधू करायचा. बस शाई फेकत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं सचिन शेठ सातव नगरात एकदम शांत उत्तर देत होते, अरे बाबा त्याचा माझा काही संबंध नाही, प्रशासनाला सांगितलंय. पण माथे फिरू ऐकायला तयार नव्हतं, ती शाईच फेकत होता. ही त्याची मानसिकता तुमच्या लक्षात आली पाहिजे काय होती ती. एवढं घडत असताना, तो घोषणा देत असताना सचिन शेठ फुले शाहू आंबेडकर विचाराचे पायक आहेत, विचारावर चालणार आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांची घोषणा देत होते. ते जातीवादी आहेत का? तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय करा, तुम्हाला काय मिळवायचंय मिळवा, पण समाजात दंगली घडतील असं वातावरण निर्माण करू नका. या घटनेचा मी प्रथम आधी निषेध करतो. आणि या घडामोडी अजून घडणार आहेत. प्रत्येक जणाला राजकीय लय मोठी पदं मिळवायची आहेत. बारामती शांत राहणार नाही.
बारामतीत मुडदे पडतील, समाजात दंगली होतील, घरं जाळायला होतील, ह्या गोष्टी घडणार आहेत. माझ्या सर्वच बारामती शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी एक विनंती आहे, अशा घटनेला खतपाणी घालू नका. आपण सर्व एक गुन्हेगोवत्यांनी एकत्र राहणार आहे. आणि इथं सर्व ज्यावेळेस इथं कुठं 14 एप्रिलचा कार्यक्रम असं सगळ्या जातीचे लोक असतात ना, महापरिनिर्वाण दिवस सगळे लोक जातीचे असतात ना. इथं ज्या बाबासाहेबांनी सगळ्या जाती एक केल्यात, माणसात माणसं आणल्यात, त्यांचे विचार घेऊन तुम्ही चुकीच्या पॉईंटा पाडू नका. ही घटना घडली, अतिशय निषेधार्थ आहे. मी पुन्हा एकदा अमोल धेंडे या माते फिरू नीच प्रवृत्तीचा जाहीर असा निषेध करतो. आणि नगराध्यक्षांवर जो हल्ला झाला ते या बारामतीच्या सगळ्या नागरिकांवरचा हल्ला आहे, मी असं सांगतो पुन्हा एकदा जाहीर असा निषेध करतो. येणाऱ्या काळात तुम्ही जी प्रश्न विचारला ते आम्ही सगळ्यात बऱ्यापैकी नगरसेवक इथं आहेत. आम्ही जेबी मध्ये ते विषय मंजूर करून सगळ्यात महापुरुषांच्या जयंती असेल किंवा 26 जानेवारी आहे तिथे सगळे महापुरुषांचे फोटो लागतील. आणि एक हे जे वातावरण केलं का ना, बाबासाहेबांचे विचार पुसणार, अरे बाबांनो, जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तेवढंच बाबासाहेबांचे विचार पुसणारा मायचा लाल जन्माला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही ती बाकी लय कळवळा आणून तुम्ही वातावरण निश्चित करू नका. येणाऱ्या काळात तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने राजकारण करताय, समाजामध्ये तीड लावायचा प्रयत्न करताय, त्याला जनता नक्कीच उत्तर देईल. आणि ती जनता फुलेशाह आंबेडकर चळवळीच्या विचारातली तुम्हाला जनता नक्की विचार देईल. येणाऱ्या काळात अनेक तुमच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना ती दिशाभूल केल्याशिवाय त्यांचं राजकारण होणार नाही. घडलेली घटना निंदनीय आहे. ज्या कुणी शाळेत फेकली अमोल धेंडे नावाच्या इस्मानी, त्या इस्माचा पुन्हा एकदा मी समस्त बारामतीतील नागरिकांच्या वतीने, बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. तुम्ही आता उल्लेख केला मेंबर, हे काहींनी या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नाही. मग असं असताना महात्मा गांधीची प्रतिमा त्या ठिकाणी असते. बरोबर. मग कुणीतरी सुचवल्यानंतर, कुणीतरी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने ही चूक दुरुस्त का केली नाही? नगराध्यक्षांनी ही चूक दुरुस्ती का केली नाही? 7:45चा टायमिंग होता. शासकीय जे झेंडावंदन असतं ते वेळेतच करायला लागतं. त्यांच्या वेळेस 2 मिनिटं अगोदर सांगितलं की फोटो नाही. त्यांनी सांगितलं नगराध्यक्षांनी की ठीक आहे, मी ह्याची सूचना घेऊन प्रशासनाला विचारतो आणि पुढच्या वर्षी आपण दुरुस्ती करून घेऊ. 1 मिनिटासाठी आपण त्या ठीक आहे. आता जे टायमिंग शासकीय ठरलेलं आहे 7:45, त्याच वेळेला आपल्याला प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करायचं असतं. प्रजासत्ताक दिन काय तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळ्याला इतर सगळ्याला माहित आहे ना. 26 जानेवारी 1949ला संविधान लागू झालं. याच जगणं ह्या भारतातील शोषित पीडित दलित कष्टकरी सर्व जाती धर्मांना जगण्याचे अधिकार मिळाले. त्याच दिवशी तुम्ही जर चुकीचे प्रकार करत असताल ते निषेधार्थ आहे. खरं तर शासनाचा एक GR आहे 2020 मध्ये आलेला. त्या GR नुसार संविधानाच्या प्रिएम्बलचं वाचन करणं बंधनकारक आहे. मग असं असताना संविधानाच्या प्रिएम्बलचं वाचन देखील त्या ठिकाणी करण्यात आलं नाही. याकडे कसं वाटतं? आजपर्यंत नगरपालिकेच्या कोणत्याच प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस वाचता आलं नाही. त्या गोष्टीचं मी पाहिलं. आमचे सहकारी नगरसेवक अल्ताफ सय्यद, इंग्लिश, त्यांची एक तर इंग्लिश मिडियम शाळा आहे, त्या अध्यक्ष संस्थेचे त्या ठिकाणी माझ्या हस्ते ध्वजारोहण होतं. बारामती नगर परिषदेचा उपसभापती असल्याच्या नात्याने आरोग्य समितीचा. त्यामुळे तिथं काय प्रकार घडला ते मी तिथं बी नव्हतो, हिथं बी नव्हतो. मी तिथं असतो तर कदाचित त्या गोष्टी घडलेल्या असत्या. हिथं असतं तरी कदाचित ह्या गोष्टी मी घडू दिल्या नसत्या. मी आमच्या समाज बांधवांना सांगितलं असतं की हे ठिकाण पवित्र आहे, तुम्हाला जा विसरायचे त्यांच्या दालनात जाऊ, बाहेर जाऊ, इथं येणार आपला पाहुणा आहे, इथं लोक याला घाबरतील, इथं ते वातावरण निर्माण करू नका. आपण त्यांना जा विचारू ना. तुमच्या म्हणणं आहे तुम्ही लेखी स्वरूपात विसरा. तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार जसा विसरण्यात दिलाय तसं त्यांना बी दिलेला आहे. कुठल्या ह्यात सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी गचुरीला दर विचार, दमदाट इथं कर, तुझ्या डोक्यात इड घाल, कुठं लिहिलंय का संविधानात? यांचं संविधान वेगळं आहे काय? प्रशासन आहे का? पहिल्यापासून झेंडा ध्वजारोहण वरती टेरेसवर होतं. गर्दीत काय होतं कोणाला बऱ्यापैकी माहिती नसते गोष्टी. आणि ज्या गोष्टी ज्या असतील ना, सगळ्या गोष्टीला प्रशासनाचं काम असतं. तिथली सजावट, फोटो लावणे, काय करणे हे नगराध्यक्षाचं काम आहे का? तुम्ही सगळी जागृत पत्रकार. पण नगराध्यक्षाचा काही संबंध नसताना जाणून बुजून टार्गेट करून एखाद्या विशिष्ट जाऊन तुम्ही करत असाल तर चुकीचं आहे. या घटनेचा मी जाहीर असा निषेध करतो. आणि या गोष्टी मी प्रथमतः काल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करते. आणि आज जो आपला सुप्यामध्ये जी आपले नगराध्यक्ष सचिन शेठ सातव यांच्यावर जे शाई फेकचं कृत्य एका माथे फिरून केले ते अत्यंत निंदनीय आहे आणि अत्यंत चुकीचं आहे. बारामतीचे महिला नागरिक म्हणजे पूर्ण महिलांच्या वतीने ना हा जो शाईपेक झालेला घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. मी एक बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे, बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे. आजची घटना घडली त्याचा प्रथम मी निषेध करतो. का तर निषेध करण्याचं कारण आहे प्रशासन चुकले
तर प्रशासनाला सजा झालीच पाहिजे, ह्या मताचं मी आहे. वारंवार असे मुद्दे करून विरोधकांना तुम्ही हाताने संधी देताय, असं झालं नाही पाहिजे. ह्याचं तुम्ही सगळ्या नगरसेवकांनी, एक सर्वसामान्य नागरिक बोलतोय, त्याचा मीटिंगमध्ये ठराव करा. ठराव करून सगळ्या महापुरुषांचं प्रत्येकाला प्रतिमा लावा आणि संविधान वाचा. संविधान दिन हा 26 जानेवारी हा डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान दिन आहे, ते तुम्ही वाचलाच पाहिजे. ही प्रशासनाची चूक आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो, शिओची मुख्य अधिकाऱ्याची बदलीच झाली पाहिजे. ह्याला खरा निषेध आहे. निषेध कुठे आहे? प्रशासन चुकतंय, त्याच्यामुळं भोगावं लागते नगर अध्यक्षाला. हे नवीन आहेत, काय नवीन असल्यामुळं इथनं पुढे होणार नाही अशी दखल घेतली, त्यांनी माफी मागितली. पण असं समाजातल्या लोकांनी बी असं केलं नाही पाहिजे. कुठं चुकतंय बाबा, निषेध झालं, सगळं झालं, ह्याच्यामुळे वातावरण तंग होतंय आणि नाही ते विरोध होऊन त्याचा दुसराच विषय होतोय. असं होऊ नये. सगळ्या बौद्ध समाजाच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की दिशाभूल होऊन कुठल्याही गोष्टीचं उद्रव होईन असं वागू नका. ह्याच्यात गोरगरीब पोरांचे, येणारे नवीन पिढीचे ह्याच्यात जर झालं तर बेकार परिणाम भोगावं लागते समाजाला, बाकी तर काय नाही. त्यामुळं सुप्यामध्ये जी घटना घडली त्याचा जाहीर निषेध करतो. अशी घटना होऊ नये. सगळ्यात प्रथम आज बारामती नगरपालिकेचे प्रथम नागरिक आपले नगराध्यक्ष यांच्यावरती जी शाईफेक झाली, हे खरोखर खूप चुकीचं कृत्य घडलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलेलं आहे की संविधानिक पद्धतीने आपण आपला लढा हा दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आपण आपलं मत मांडणं खूप गरजेचं आहे. परंतु हे असं शाईफेक करणं हे चुकीचं आहे. आणि आता जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो 2012 ते 15, त्या काळामध्ये माझ्या निदर्शनास 2013-14ला ही गोष्ट आल्यानंतर त्यावेळेस देखील मी नगरपालिकेमध्ये या विरोधात आवाज उठवला की 26 जानेवारी हे जे आहे हे आपल्या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते लागू करण्यात आलं ते 26 जानेवारीला. तर 26 जानेवारी ह्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करणं खूप गरजेचं आहे. परंतु त्यावेळेस ते प्रतिमेचं पूजन झालं नाही. त्यानंतर मध्यंतरीचा बराच काळ गेला. मागच्या 2 ते 3 वर्षापासून मी ह्याच्यावरती आवाज उठवते. त्यावेळेस कुठं आता नगरपालिकेमध्ये मी 23 तारखेला एक अर्ज दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन हे 15 ऑगस्टच्या 26 जानेवारीच्या दिवशी व्हायला हवं होतं. परंतु मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी देखील मला सांगितलं की ही तुमची सूचना रास्त आहे आणि नक्की आपण याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपण जे संविधान आहे याचं वाचन देखील करूयात आणि इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुष आहेत त्यांच्या प्रतिमेचं आपण पूजनही करू. बारामती नगरपालिकेमध्ये सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन हे जे मुख्याधिकारी आहेत यांच्या कॅबिनमध्ये जे फोटो असतात तिथं नेहमी होत असतं. परंतु आमची मनापासून इच्छा आहे की त्या ज्यावेळेस आपण झेंडा ध्वजारोहण करतो किंवा झेंडावंदन करतो तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असणं खूप गरजेचं आहे. मग इथं प्रशासनाला विनंती करून जे प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांनी आम्हाला माफीनामा देखील दिलेला आहे, त्यांनी माफी देखील मागितलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व बौद्ध अनुयायीच नाही तर संविधान प्रेमी हे येणाऱ्या काळामध्ये एकत्रित येऊन याच्या विरोधात आवाज उठवू आणि नक्की इथून पुढं अशा प्रकारच्या चुका या नगरपालिकेकडे होणार नाही हे एक नगरसेवक म्हणून मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो. आज आम्ही बारामतीकर म्हणून माझं बारामतीकरांना एकच आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मा बाबतीमध्ये सर्व धर्मसमभाव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनीही 18 पगड जातींना एकत्र घेऊन आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यामुळे माझं सर्व बारामतीकरांना एकच आव्हान असेल की आपण कोणत्याही प्रकारचं एकमेकांच्या जातीवर येऊन किंवा कोणावरती जातीय द्वेषातून एकमेकांवरती कोणीही टीका करू नये एवढी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो. काल जो प्रकार घडला त्या प्रकरणाचा मी प्रथमतः मी माझ्या तीव्र शब्दात निषेध करतो प्रशासनाचा. आणि आज जो प्रकार घडला लोकशाही पद्धतीने निवडून आलेले
बारामती नगरीचे प्रथम नागरिक यांच्यावर जो शाई फेक भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणाचाही मी निषेध करतो. सविनय जय भीम. काल जो प्रकार झाला प्रशासनाच्या हातून जी गंभीर चूक झालेली आहे, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू करण्यात आलं त्या स्वातंत्र्य दिनी त्या दिनी आपण जे संविधान वाचन करतो ते वाचनसुद्धा त्यांच्याकडून घडलेलं नाही. तर ते असे प्रकार वारंवार होऊ नयेत किंवा असे प्रकार होऊ नयेत म्हणून मी प्रशासनाचा तीव्र निषेध करतो. त्याचबरोबर सुपी या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडी किंवा काय जे आहे तो कार्यकर्ता आहे त्यांनी जो कृत्य केला आहे, ज्या 7 कुटुंबियांनी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर पुतळा निर्मितीसाठी योगदान आहे, बारामतीची वारसा टिकवण्यासाठी ज्या 7 कुटुंबियांचं योगदान आहे त्या घरामध्ये 3 नगराध्यक्ष होऊन गेले. मला तर वाटतं त्या 7 कुटुंबियाकडून कधीही असला वाईट प्रकार घडला नाही. आंबेडकर जयंती असेल त्या जयंतीला प्रामुख्याने ते सुरुवात जी सिद्धार्थनगरमधून होते त्या सिद्धार्थनगरमध्ये 7 कुटुंबीय सर्वच्या सर्व कुटुंब त्या ठिकाणी हजर असतं आणि जयंती सुरुवात पुष्पहार घालून ते जयंतीची सुरुवात करत असतात. आंबेडकरी चळवळ असेल, आंबेडकरी कुठलेही कार्यक्रम असेल तर ते प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि आपल्याला समाजाला ते कायमस्वरूपी आपलं मानतात. मी नगरसेवक असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आंबेडकर पुतळ्याचं नियोजन केलं. आंबेडकर पुतळा तयार करण्यासाठी खूप मोठं योगदान सदाबापूजी सातव यांचं आहे. त्याचबरोबर सचिनजी सातव भाभी यांनी सुद्धा आपल्या समाजासाठी बहुजनांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आज बारामतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक असताना तो पक्षाचा नगराध्यक्ष होता, पण आज नगराध्यक्ष निवडणूक संपल्यानंतर आज या ठिकाणी तो पक्षाचा नगराध्यक्ष नसून हा बारामतीचा नगराध्यक्ष आहे. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. तर मी बारामतीकरांच्या वतीनं मी जो प्रकार घडला, जे त्यांच्यावर शायफीक झाली त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आपल्याला संविधानाने बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार आपण कुठलेही कृत्य केलं पाहिजे, आपण उपोषण केलं पाहिजे, आपण निषेध व्यक्त केला पाहिजे. मग एखाद्याच्या जीवितहानीस किंवा डोळ्याला इजा होईल किंवा एखाद्या गोष्टीची विजा होईल असं बाबासाहेबांनी कुठल्याही घटनेत लिहून ठेवलेलं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की शांततेमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचं आपण ताळमेळ राखून केलं पाहिजे. मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.